शेतकरी मित्रांनो, विविध शेतीविषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची नोंद 7/12 उतार्यावर स्वतःच करता यावी याकरिता राज्य शासनाद्वारे दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर ई पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे। या कार्यक्रमांतर्गत ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद 7/12 उतार्यावर करायची आहे, ज्याची अंतिम मुदत ही आधी 15 सप्टेंबरपर्यंत होती, परंतु ती आता वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे। परंतु ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे आपल्या पिकांची नोंद करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। म्हणूनच मी या विषयावर आधी सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आपल्या एका व्हिडिओला जो ई पीक पाहणी संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याला जवळपास 1 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाहिले आहे आणि जवळपास 70 ते 80% लोकांनी तो व्हिडिओ पाहून आपल्या पिकांची नोंदणी यशस्वीपणे केलेली आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तसेच ई पीक पाहणी संदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, ज्यामध्ये 5 ते 6 व्हिडिओंचा समावेश आहे। तो व्हिडिओची जी प्लेलिस्ट आहे ते तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर मित्रांनो, ते व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे नक्कीच करू शकता। कोणती अडचण आल्यास कॉमेंट नक्की करा, तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे की आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे कशी करावी। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पहा, कुठेही स्किप नका करू आणि जे काही सांगितले आहे ते करून पहा। मित्रांनो, तुमच्या पिकांची नोंद नक्कीच होईल। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज, कृषी जगतातील घडामोडी आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम पाहण्याकरिता आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त व्हिडिओ पाहू नका, चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा, कारण यापुढे सुद्धा असेच महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेणार आहे। तर मित्रांनो, चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे आपल्या पिकांची नोंद करण्याआधी काही गोष्टी इथं लक्षात असू द्या। जसं की आपल्याला आपल्या पिकांची नोंद करण्याकरिता इथं ई पीक पाहणी ॲप्लिकेशन वापरायचे आहे, तर हे ॲप्लिकेशन शक्यतोवर सकाळी 8 वाजण्याच्या आधीच वापरा मित्रांनो, कारण सकाळी सर्व्हरचा प्रॉब्लेम येत नाही आणि सकाळी जाऊन शेतात हे ॲप्लिकेशन वापरून तुम्ही आपल्या पिकांची नोंद करून घ्या। तसेच हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याआधी आपला मोबाईल अपडेट आहे की नाही हे एकदा पाहून घ्या। अपडेट नसेल तर त्याला अपडेट करून घ्या, ज्याचं सॉफ्टवेअर अपडेट जे येत असते मोबाईलमध्ये ते अपडेट करून घ्या। त्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन सुरू करण्याआधी आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून जिओ टॅगिंगचे फोटो घेताना कोणताच प्रॉब्लेम गेला नाही पाहिजे। त्यानंतर सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री करा, आपलं इंटरनेट कनेक्शन जे आहे ते एकदम फास्ट असल्याची खात्री करा, त्यानंतरच हे ॲप्लिकेशन सुरू करा। त्यानंतर सर्व माहिती आपल्या हातात असू द्या, जेणेकरून आपल्याला माहिती भरताना इथं म्हणजे लवकरात लवकर माहिती भरता आली पाहिजे, कारण सकाळी ॲप चांगलं म्हणजे फास्ट चालतो, त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम जात नाही। त्यानंतर आपला मोबाईल हा म्हणजे अपडेटेड व्हर्जन असला पाहिजे, तरच हे ॲप्लिकेशन योग्यरित्या चालेल। तर मित्रांनो, चला मोबाईल स्क्रीनकडे आणि पाहूयात कशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण इथं पिकांची नोंदणी करू शकतो या ॲप्लिकेशनद्वारे। मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्ही ई पीक पाहणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले नसेल तर आधी ते इन्स्टॉल करून घ्यावे। त्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन इथं सर्च बारमध्ये क्लिक करावे इथं आणि ई पीक पाहणी असं एक सर्च करावं। ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर पहिल्या सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला ई पीक पाहणी ॲप्लिकेशन दिसेल, त्यावर क्लिक करावे आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यावे। आम्ही आधीच इथं इन्स्टॉल केलेले असल्यामुळे आम्हाला इथं डायरेक्ट ओपनचं ऑप्शन दाखवत आहे। तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे, त्यानंतर ओपन करावे। परंतु ओपन करण्याआधी तुमच्या मोबाईल फोनचं लोकेशन इथं ऑन असल्याची खात्री करून घ्यावी। जसं की इथं आम्ही हे आमचं लोकेशन ऑन केलेलं आहे। त्यानंतर इथं ओपन या बटनावर क्लिक करावे। ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन होऊन जाईल। आता या ॲप्लिकेशनद्वारे आम्ही आधीच एका खातेदाराची नोंदणी केलेली आहे, त्यामुळे इथं आम्हाला आता अशा प्रकारचा इंटरफेस दाखवेल। परंतु तुम्हाला इथं नवीन नोंदणी करायची आहे, त्याकरिता इथं नवीन खातेदार नोंदणी करा म्हणून एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे। तर यामध्ये आता तुम्हाला ज्या गावात तुमचं शेत आहे त्या गावाची इथं निवड करावी। तर त्यासाठी सर्वप्रथम जिल्हा निवडून घ्यावा। जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडावा। तालुका निवडल्यानंतर आता तुमच्या गावाची निवड इथं करावी। गाव निवडल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे। पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दाखवेल। यामध्ये तुम्हाला आता पहिले नाव टाकून, मधले नाव टाकून किंवा आडनाव टाकून खातेदारास इथं सर्च करता येते, किंवा त्यांचा खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकून सुद्धा इथं खातेदार सर्च करता येतो। तर सर्वात म्हणजे चांगला पर्याय हाच आहे की आपण खाते क्रमांक टाकून
इथं खातेदाराला सर्च करावे, जेणेकरून त्यांच्या खात्यात जेवढे काही गट येतील ते सगळे इथं आपल्याला दिसेल। तर जो खाते क्रमांक आहे तो एकदा टाकून घ्यावा। तुमचा खाते क्रमांक मित्रांनो हा 8 उतारा जो असतो त्यामध्ये नमूद केलेला असतो किंवा 7-12 उतार्यात सुद्धा इथं नमूद केलेला असतो। तर तो खाते क्रमांक इथं टाकावा आणि शोधा या बटनावर क्लिक करावे। तर शोधा या बटनावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन पुन्हा एकदा सर्व्हर बरोबर कनेक्ट होईल। त्यानंतर खातेदाराचे नाव इथं आपल्याला दिसेल। तर तुम्ही पाहू शकता खातेदाराचे नाव आलेले आहे आणि जर खातेदाराचे नाव बरोबर आले तरच पुढची प्रक्रिया करावी। जर खातेदाराचे नाव जर चुकीचे आले तर समजा आपला 7-12 पुन्हा एकदा चेक करावा, खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी। तर इथं खातेदार बरोबर आल्यास खातेदाराचं इथं सिलेक्ट करावं। त्यानंतर इथं पुढे या बटनावर क्लिक करावे। पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला नोंदणी अर्ज इथं सुरू होईल, ज्यामध्ये खातेदाराचे नाव सर्वप्रथम दाखवेल। त्यानंतर त्यांचा खाते क्रमांक बरोबर असल्याची इथं खात्री करावी। त्यानंतर इथं पुढे या बटनावर क्लिक करावे। तर पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे। म्हणजे आपण आता जो क्रमांक आपला मोबाईलमध्ये सिम कार्ड असेल त्याच क्रमांकावर हा OTP पाठवण्यात येईल। तर आपल्याला OTP इथं टाकून आता पुढची प्रक्रिया करायची आहे। आणि जर तुम्हाला हा नंबर पाहिजे नसेल तर तुम्ही इथं मोबाईल क्रमांक बदला म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, त्या मोबाईल क्रमांक बदला या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक बदलू शकता। तर इथं मोबाईल क्रमांक आपला जर आपल्याला तेच पाहिजे असेल तर पुढे या बटनावर क्लिक करावे। पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपल्या मोबाईलवर 4 अंकी संकेतांक प्राप्त झाला असून त्याचा वापर आपली नोंदणी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवरच्या रिकाम्या चौकटीत टाकून चौकटीखालील बटनवर इथं दाबावे। तर मित्रांनो आपल्या क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP आता आपल्याला इथं नमूद करावा लागेल। तर OTP साठी इथं थोडा प्रतीक्षा करावी। तर मित्रांनो इथं आपल्याला तो OTP आलेला आहे, तुम्ही पाहू शकता 4313 हा आपला OTP आहे। तो OTP इथं टाकून घ्यावा। OTP टाकल्यानंतर इथं संकेतांक भरा असा एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करावे। त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारचा आपल्या यशस्वीरित्या नोंदणी होऊन जाईल आणि अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल। तर मित्रांनो इथं OTP यायला थोडा उशीर झाला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मधात कट केला होता, परंतु OTP आल्यानंतर पुढची प्रक्रिया मी तुम्हाला आता दाखवत आहे कशा प्रकारे आहे। अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्यानंतर सर्वप्रथम इथं परिचय आपला आहे तो इथं आपल्याला भरावा लागेल। तर त्यामध्ये स्त्री आहे की पुरुष आहे ते सर्वप्रथम सिलेक्ट करून घ्यावं। ते सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करा या पर्यायावर क्लिक करावे। तर फोटो वगैरे घ्यायची काही गरज नाही, तो मॅन्डेटरी नाही। त्यानंतर तुमची नवीन माहिती अद्ययावत झाली असं आपल्याला मेसेज दिसेल, तर ठीक आहे या पर्यायावर क्लिक करावे आणि होम बटनावर क्लिक करून पुन्हा इथं होम पेजवर यावं। तर ॲप्लिकेशन इथं थोडं स्लो चालेल, त्यामुळे प्रतीक्षा करत राहा मित्रांनो, कारण जर तुम्ही आता प्रतीक्षा नाही केली तर तुमचं पूर्ण हे होणार नाही। त्यामुळे थोडं स्लो असल्यामुळे इथं प्रतीक्षा करत राहावी। त्यानंतर पिकांची माहिती नोंदवा असं एक तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करावे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचा एक फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा आहे। त्यामध्ये सर्वप्रथम खाते क्रमांक इथं निवडून घ्यावा। त्यानंतर भूमापन गट क्रमांक आपला ऑटोमॅटिक आपल्याला दिसेल जो आहे तो। त्यानंतर इथं जमिनीचे एकूण क्षेत्र आपोआप येऊन जाईल, ज्यामध्ये आपलं 1 हेक्टर हे क्षेत्र आहे। त्यानंतर कायमपळ असल्यास प्रथम कायमपळ जमिनीची नोंदणी करून त्यानंतर पीक पेरणीची माहिती नोंदवावी। जर आपलं कायमपळ असेल तर ते नोंदवायचं। तर मित्रांनो शक्यतो कायमपळ सध्या राहू द्या, फक्त पीक पेरणीची माहिती नोंदवा। जवळपास सर्वच पीक पेरणीची माहिती नोंदवत आहे, त्यामुळे पीक पेरणीची माहिती इथं नोंदवा। त्यानंतर इथं हंगाम सिलेक्ट करून घ्यावा। तर आपला खरीप हंगाम आपण सिलेक्ट केला आहे। त्यानंतर पिकाचा वर्ग, आता आपलं जर एकच पीक असेल, समजा सोयाबीन माळा पूर्ण असेल तर इथं निर्भेळ पीक घ्यावं, एक पीक। कापूस असेल तर फक्त एक पीक, आणि म्हणजे एक पीक असेल तर एकच पीक इथं निर्भेळ पीक निवडावं। जर आपलं मिश्र पीक असेल म्हणजेच इथं बहुपीक पद्धती जसं की सोयाबीन तूर किंवा तूर कापूस असेल तर त्याला मिश्र पीक असं निवडावं। त्यानंतर पॉली हाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक आणि पळ क्षेत्र, तर पळ क्षेत्र आहे ते सध्या सोडूनच द्या, त्याला काही भरायची गरजच नाही। तर इथं आपण मिश्र पीक म्हणजेच बहुपीक सोयाबीन तूर असल्यामुळे आपण इथं मिश्र पीक निवडूयात। ते निवडल्यानंतर इथं आपल्याला मुख्य पीक जे आहे ते सर्वप्रथम निवडावं लागेल। तर आपलं मुख्य पीक हे सोयाबीन आहे, तर सोयाबीन इथं निवडून घेऊयात आणि सोयाबीनमध्ये इथं गळीत धान्य निवडावं। सोयाबीनमध्ये गळीत धान्य निवडल्यानंतर आपलं क्षेत्र आता इथं भरावं। तर आपलं एकूण क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे 1 हेक्टर आहे, तर इथं आपण 0.85 आपण इथं सोयाबीन निवडूयात। त्यानंतर दुय्यम पीक जे तूर आहे ती आपण उरलेली जेवढं असेल तेवढं निवडूयात। तर यामध्ये तूर सिलेक्ट करून घ्यावं आणि आपलं उरलेलं जेवढं क्षेत्र आहे, उदाहरणार्थ आता आपण 0.2 सोडून देऊयात। तर इथं आपण 0.8 उदाहरणार्थ इथं आपण 0.15 म्हणजे 13 अशा प्रकारचे आपण इथं तूर जे आपलं क्षेत्र आहे ते निवडावं, बरोबर निवडावं। त्यानंतर आपलं आता तिसरं पीक नाहीच आहे, त्यामुळे हे 2 मुख्य पिके आपण आता भरलेली आहे, सोयाबीन आणि तूर। त्यानंतर इथं आता जलसिंचनाचे साधन इथं आपल्याला निवडायचे आहे। तर आपल्याकडे जर विहीर असेल तर विहीर निवडावी, तलाव असेल तर तलाव, जे काही सिंचनाचे साधन असेल ते निवडावे। जर फक्त पावसाच्या पाण्यावर आपलं पीक अवलंबून असेल
तर अजलसिंचित म्हणजे जिरायत हे इथं निवडावं, तर आपण इथं विहीर निवडूयात। त्यानंतर सिंचन पद्धत, यामध्ये आपण आता तुषार सिंचन आपल्याकडे स्प्रिंकलर आहे त्यामुळे ते निवडून घेऊयात। त्यानंतर लागवडीचा दिनांक, तर हा जवळपास जूनचा टाकून घ्यावा, म्हणजे ज्या वेळेस आपली केलेली असेल आपण इथं 18 जून टाकून घेऊयात। त्यानंतर सर्व माहिती एक व्यवस्थित भरल्याची एकदा खात्री करून घ्यावी। सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आता आपल्याला मुख्य पिकाचे छायाचित्र घेणे आवश्यक आहे। तर इथं सर्वप्रथम आपण लोकेशन ऑन केलं होतं, तर ते ऑन असल्याची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी। इथं आपलं लोकेशन ऑन आहे। त्यानंतर मुख्य पिकाचे छायाचित्र, आता यामध्ये आपल्याला फक्त सोयाबीन या पिकाचे छायाचित्र घ्यायचे आहे, जे आपण मुख्य पीक निवडलेले आहे ते। तर त्यासाठी मुख्य पिकाचे छायाचित्र आता आपण घेऊयात। तर त्यासाठी या कॅमेरा या बटनावर क्लिक करावे। त्यानंतर कॅमेरा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आता असं दाखवेल, छायाचित्र घेताना जिओ टॅगिंग किंवा अक्षांश रेखांश घेणे बंधनकारक आहे। तर ठीक आहे, या बटनावर क्लिक करावे। आपलं लोकेशन जे आहे ते ऑफ करावं आणि लोकेशन एकदा पुन्हा ऑन करून घ्यावं। पुन्हा ऑन केल्यानंतर आता आपल्याला इथं मुख्य पिकाचे छायाचित्र आवश्यक आहे असं दाखवेल। तर त्यासाठी पुन्हा एकदा कॅमेरा या बटनावर क्लिक करावे आणि इथं आपल्याला तुम्ही पाहू शकता ही समस्या अगदी 1 मिनिटात आपण सोडवलेली आहे। जर आपल्याला जिओ टॅगिंग घेणे आवश्यक आहे असा मेसेज असेल तर आपलं लोकेशन आधी बंद करून घ्यावं, नंतर पुन्हा चालू करावं, नंतर आपला कॅमेरा आता निवडून घ्यावा। तर तुम्ही पाहू शकता जिओ टॅगिंगची समस्या इथं आपण सोडवलेली आहे। आता इथं आपलं मुख्य पीक इथं आलेलं आहे, सोयाबीनचं मुख्य पीक। आपण इथं त्यांचा फोटो घेऊयात। तर सोयाबीनचा फोटो घेतल्यानंतर राईट क्लिक करून इथं आपण ते सबमिट करून घेऊयात। तर मित्रांनो, आपला फोटो जो आहे तो ऑटोमॅटिक इथं अपलोड होऊन जाईल। आता आपल्याला फक्त आपली माहिती इथं सबमिट करायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एका खातेदाराची संपूर्ण म्हणजे पीक नोंदणी आपण इथं कंप्लीट केलेली आहे। सर्व माहिती व्यवस्थित असल्याची इथं खात्री करून घ्यावी। त्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करावे। सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपली पीक माहिती सबमिट आणि अपलोड झाली आहे। आता ठीक आहे या पर्यायावर क्लिक करावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली पीक माहिती सबमिट आणि अपलोड झालेली आहे। ठीक आहे या बटनावर क्लिक करावे। त्यानंतर जर इतर काही गट असतील तर ते निवडून आपण ते पुन्हा त्या गटाची माहिती भरू शकतो, परंतु इथं आपल्या एका खातेदाराचा आता एकच गट आहे, त्यामुळे आपण आता पुन्हा माहिती भरायची गरज नाही। त्यानंतर आपण अपलोड केलेली माहिती आपल्याला पिकांची माहिती या पर्यायावर क्लिक करून पाहता येते। तर तुम्ही पाहू शकता आपण पिकांची माहिती इथं क्लिक केल्यावर आपण पाहिली। यामध्ये मिश्र पीक, बहुपीक, जमिनीचे एकूण क्षेत्र 1 हेक्टर, ज्यामध्ये दुय्यम पीक जे आपण तूर निवडलेले आहे 0.13 आर, तर मुख्य पीक सोयाबीन 0.85 आर, उर्वरित जे 0.2 जे आर आहे 0.02 ते आपण सोडून दिलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्या पिकांची माहिती इथं यशस्वीरित्या इथं अपलोड झालेली आहे। त्यानंतर होम या बटनावर क्लिक करून आता आपल्याला आपल्या मनाचं समाधान व्हावं म्हणून इथं अपलोड या बटनावर क्लिक करावे। परिचय माहिती इथं अपलोड झालेली आहे। त्यानंतर पुन्हा अपलोडवर क्लिक करावे आणि पीक माहिती इथं अपलोड करून घ्यावे। तर माहिती अपलोड झाली आहे। तर अशा प्रकारे आपली सर्व माहिती पीक पेरा इथं नोंदवला गेलेला आहे। तर पीक आपण जी अपलोड केलेली माहिती आहे ती आपल्याला पुन्हा आता आपल्याला मिळवायची असेल तर आपण अपलोड केलेली पीक पाहणीची माहिती आपल्याला पुन्हा मिळवायची आहे का, पीक माहिती या पर्यायावर क्लिक करून त्याला पुढे करावे। पुढे केल्यानंतर पीक माहिती यशस्वीरित्या मिळाली। तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने इथं आपण आपली पीक माहिती इथं अपलोड केलेली आहे, पीक पेरा नोंदवलेला आहे। जर जिओ टॅगिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण फोटो घेतो त्याआधी आपलं लोकेशन ऑन असेल तर ते ऑफ करून घ्यावं आणि पुन्हा ऑन करावं, त्यानंतर फोटो घ्यावा। आपल्या जिओ टॅगिंगची समस्या इथं सोडवली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथं पीक माहिती भरलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथं पीक पेरा ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे नोंदवलेला आहे। यामध्ये फक्त आपल्याला एक अडचण गेली ती म्हणजे OTP लवकर आला नाही आणि त्यानंतर जे जिओ टॅगिंगचे फोटो आहे ते तो प्रॉब्लेम आला। तर ते दोन्ही प्रॉब्लेम आपण कसे सोडवले याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली, ज्यामध्ये आपण जिओ टॅगिंगचे फोटो घेताना आधी लोकेशन ऑन होतं त्याला ऑफ केलं आणि पुन्हा लोकेशन ऑन करून फोटो घेतला। तर तुम्ही सुद्धा असंच करू शकता जर तुम्हाला जिओ टॅगिंगचा प्रॉब्लेम आला तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे आपल्या पिकांची नोंद करू शकता। जर काही अडचण आली तर कॉमेंट नक्की करा, तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं इथं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण आता आपला पीक पेरा नोंदवलेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहून शेवटपर्यंत नीट पाहून आपला पीक पेरा नोंदवू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, कारण 30 सप्टेंबर शेवटची मुदत आहे। त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आमच्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून द्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।